या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सध्या सोलापूर शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून सोलापुरात 42.2 पेक्षा जास्त डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। पुढील 2-3 दिवस उष्णता कायम राहणार आहे। सध्या उष्णता वाढत असल्या कारणाने लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे। त्यातच सतत उलट्या आणि रक्ताच्या जुलाबाने तळमळणाऱ्या एका तरुणाला दवाखान्यात पोहोचवण्यापूर्वीच त्याच्यावर काळाने घाला घातला आहे। डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत त्यांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले। बुधवारी ही घटना सोलापुरात घडली आहे। मनोज प्रभाकर विटकर, वय वर्ष 40, राहणार तालुका माडा असे या तरुणाचे नाव आहे। यातील तरुणाला मंगळवारी रात्रीपासूनच सतत उलट्या आणि रक्ताने जुलाब होत असल्याने तो त्रासला होता। रात्रभर तो तळमळत होता। त्याचा त्रास पाहावेनासा झाल्याने त्याला अत्यवस्थ अवस्थेत खासगी वाहनाद्वारे भाऊजी अर्जुन यमपुरे यांनी सोलापुरातील दवाखान्यात दाखल केले होते, मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे। संबंधित व्यक्तीला सतत उलट्या आणि रक्ताच्या जुलाब होत असल्याचं समोर आलं आहे। राज्यात उष्माघातामुळे अनेकांचा बळी जात असताना सोलापूरकरांनीही आता काळजी घेणे गरजेचे बनले आहे। अन्यथा उष्माघाताचा बळी सोलापुरात देखील जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग विशेष लक्ष देऊन विशेष काळजी देत आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादरस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप,